नमस्कार मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, MPSC 2025 आपल्याला माहीत आहे की आता सिलेबस आणि पॅटर्न दोन्हीही बदल झालेला आहे. आपण जर सिलेबस पाहिला तर आपली 1750 मार्काला होणारी ही परीक्षा 4 विषयामध्ये डिवायडेड आहे. GS1, GS2, GS3 आणि 4 सामान्य अध्ययन त्याला आपण मराठीतनं म्हणतो. आणि त्याचबरोबर आपल्याला एक अजून पेपर म्हणजे निबंध लेखनाचा सुद्धा एक 5वा पेपर आहे, जो आपल्या सिलेक्शनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय हाच आहे की हा जो 250 मार्काचा पेपर आहे निबंध लेखनाचा, MPSC 2025 राज्यसेवामध्ये निबंध लेखनाची तयारी आपण आत्तापासून सुरुवात करावी का आणि ती करावी तर कशी करावी या विषयाला या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला माहित पाहिजे की जेव्हा आपली सिलेक्शन मेन्समध्ये मेरिट बेसवर होणार आहे, त्यामुळे या पेपरचं एक स्थान आणि महत्त्व सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला याची तयारी कशी केली पाहिजे, कधीपासून केली पाहिजे, या सगळ्या प्रश्नांना आपण आज उत्तर देऊया. तर सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की जो आपला निबंधाचा पेपर आहे, जो आपला एसेचा पेपर आहे, ठीक आहे. जुन्या पॅटर्नमध्ये सुद्धा एसे आपल्याला लिहावा लागायचा, पण त्याचा जर आपण एक मार्क्समध्ये कॅल्क्युलेशन पाहिलं तर ते फार कमी होतं. पण यावेळेस आपण जर पाहिलं तर मेरिटसाठी 250 मार्काचा हा पेपर असणार आहे. आपल्याला याच्यामध्ये 2 निबंध लिहायचे 125 मार्काचे, आणि या निबंधाचा 250 मार्कामध्ये आपल्याला मॅक्सिमम गुण घ्यायचा आहे. तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा हा विषय आहे, ज्याच्यामध्ये 250 गुणांचा स्वतंत्र निबंध पेपर आलेला आहे. सेम UPSCच्या धर्तीवर आपल्याला हा पेपर दिसून येतो. हे जे 250 मार्क आहेत ना, हे 250 मार्क 2 निबंधामध्ये आहे बरं का. प्रत्येक निबंध 125 मार्काला आहे, आणि साधारणपणे जी वर्ड लिमिट आहे ती 1000 ते 1200 शब्द आहे. 1000 ते 1200 शब्द म्हटल्यानंतर जर एक साधा तुम्हाला अंदाज द्यायचा म्हटल्यानंतर प्रत्येक पानावर जर आपण 100 शब्द घेतले तर 10 पानांचे आपल्याला निबंध लिहायचेत, म्हणजे टोटल 20 पानं लिहायचेत 2 निबंधासाठी. 20 त्यापेक्षा जास्तही होऊ शकतात. जशी जशी प्रत्येकाची आपण म्हणू अक्षरांची साईज असेल किंवा प्रत्येकाची आकलन शक्ती असेल, त्या पद्धतीने निबंधाची आपण म्हणू एक साईज आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर परीक्षार्थ्याचा जो प्रशासकीय विचार आहे, भाषेवर प्रभुत्व आहे आणि मांडणीची सुसंगता आहे, ही या निबंधाद्वारे तपासली जाणार आहे. जुन्या पॅटर्नचे सुद्धा मुलं कदाचित हा व्हिडिओ पाहत असतील, आणि जुन्या पॅटर्नचे मुलं निबंधाला ते व्हॅल्यू त्यांनी केलं नसेल, कारण त्याचं स्थान जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये त्या पद्धतीने होतं. पण लक्षात घ्या, जेव्हा मुख्य परीक्षेला या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने काढायची असते, कारण UPSC मध्ये हाच पॅटर्न आहे आणि त्याचाच आपण म्हणू जवळजवळ आपण MPSC ने त्याच धर्तीवर त्याच लाईनवर जवळजवळ तसाच सिलेबस आणि तसाच पॅटर्न दिलेला आहे. तर मुख्य परीक्षा जर काढायची असेल तर मुख्य परीक्षेसाठी निबंध बिकम्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पिलर. कारण यामध्ये 250 मार्काची ही जी आपण 250 मार्काचा हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये जे मुलं आधीपासून ती कला घेतात, निबंध लिहिण्याची कला घेतात, निबंधाची तयारी करतात, ते बाकीच्यांपासून एज घेऊ शकतात. असं मी का म्हणतोय, कारण की 250 मार्कापैकी काही विद्यार्थ्यांना 100 मार्क येऊ शकतात, तर काही चांगल्या निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना 160 मार्क होऊ शकतात. म्हणजे एक 60 किंवा 60हून अधिक मार्कांचा डिफरन्स या पेपरमध्ये मिळू शकतो. GS1, GS2, GS3 आणि GS4 मध्ये हा जो फरक आहे हा 20-30 मार्काचा जातो. म्हणजे खूप चांगला लिहिला तर एक 30 मार्क जास्त मिळतील एकूण पेपरांचे आपण जर मार्क्स काढले. आणि जर आपण एखाद्या विद्यार्थ्याला बघितलं सर्वसाधारण त्याने पेपर लिहिले तर त्याला 30 मार्क कुठेतरी कमी मिळेल. तर डिफरन्स तिथेही होतो. पण एकट्या निबंधामध्ये 60 मार्काचा डिफरन्स होऊ शकतो. एखाद्याचा निबंध खूपच खराब झाला तर त्याला एकूण 80-90 असे मार्क मिळू शकतात, आणि एखाद्याचा खूपच चांगला गेला तर 150-160 पर्यंत सुद्धा स्कोर गेलेले आहेत. आणि म्हणून 60-70 मार्काचा डिफरन्स देणारा हा जो पेपर आहे हा अतिशय महत्त्वाचा ठरेल क्वालिफाईंग मध्ये. मुलाखतीच्या आधी मुख्य परीक्षेमध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पिलर मी या पेपरला म्हणेल. निबंध हे मुलाखतीसाठी मानसिक तयारी सुद्धा घडवतात, ठीक आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर दुसऱ्या पॉइंटमध्ये मी सांगितलेलं आहे प्रशासकीय विचार, भाषेवर प्रभुत्व, मांडणीची सुसंगतता,
तपासले जाणारा हा जो पेपर आहे हा आपला एक रायटिंग स्किल आहे, हा आपला विचार करण्याची एक श्रेणी आहे, हा आपला कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीच्या प्रती आपलं मत आहे हे सगळं सांगण्याचा हा पेपर आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी सुद्धा आपल्याला या पेपरची तयारी आपल्याला उपयुक्त पडणार आहे. आणि म्हणून हे जर 3 मुद्दे मी जर तुम्हाला तुमच्या समोर ठेवले तर इथेच आपलं ज्या व्हिडिओमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये मी जे तुम्हाला जो प्रश्न उपस्थित केला होता की आत्तापासून निबंधाची सुरुवात करावी का, तर आपल्याला आत्तापासून निबंधाची सुरुवात करणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे. आपण या पॉइंट बरोबर आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की निबंधामध्ये लेखन कौशल्य सुद्धा खूप चांगलं वाढणार आहे. आणि ही जी परीक्षा पाहिली तर ही लेखन कौशल्याचीच आहे. आपण जर पाहिलं तर उत्तर लेखन 150-250 शब्दाचे छोटे छोटे जे आन्सर्स आपण लिहिणार आहे, मी त्याला छोटे छोटे निबंधच म्हणू शकतो. त्याची प्रस्तावना काय असली पाहिजे, मुख्यांक कसलं असलं पाहिजे, निष्कर्ष कसा असलं पाहिजे, हे सगळंच्या सगळं आपल्याला विचार करूनच 150 किंवा 250 शब्दाचं उत्तर लिहायचं आहे. आणि निबंधामध्येच आपण ही कला अवगत करू शकतो. लक्षात घ्या, निबंधासाठी मी एक शब्द आता वापरला की कला, म्हणजे हा एक आर्ट आहे. ठीक आहे. आणि कला एखादी अवगत करायची असेल तर त्याला सराव लागतो आणि सरावाला वेळ लागतो. म्हणून निबंधाची तयारी आत्ताच करणं गरजेचं आहे. आणि एकदा आपल्याला एखादी कला आली की ती आपल्याला वारंवार त्याची प्रॅक्टिस करण्याची फार गरज लागणार नाही. आणि त्यामुळे निबंधामध्ये जर तुम्हाला ती आर्ट आली, तुम्हाला निबंध लेखनाची एक सवय झाली, तर परीक्षेच्या वेळेस तुम्ही बाकीच्या विषयांना जास्त प्राधान्य देऊ शकतात. कारण इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, लोकप्रशासन, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे असे विषय आहेत की त्यांना रिव्हिजन खूप लागणार आहे. आणि निबंधाला तुम्हाला रिव्हिजन करायची गरज नाही पडत, कारण निबंध एक आपण म्हणू कला आहे. जसं एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला सायकल चालवायला जमायला लागलं तर त्याला सायकलीचा सराव परत करावा लागत नाही. त्याला आयडिया असते बॅलन्स कसं करायचं. त्याच पद्धतीने निबंधाचा आहे. आपल्याला एकदा समजलं की एसे कसा लिहायचा, तर आपल्याला त्याच्या थोडाफार प्रॅक्टिसने नंतर एक पूर्ण आयडिया येऊन जाते की एखादा शीर्षक माझ्या समोर आला, त्या शीर्षकाला मी फोडायचं कसं, त्याचं मी कसे फाटे पाडायचे, त्याचे डायमेन्शन्स कसे मांडायचे आणि कशा पद्धतीने माझे 1000-1200 शब्द योग्य पद्धतीने लिहिले पाहिजे. आणि हे त्याला लक्षात येऊन जातं. आणि जेव्हा मुख्य परीक्षेला तो जातो तेव्हा निबंधाची तयारी ऑलरेडी झालेली असते. आणि म्हणून या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सांगतो की निबंधाची तयारी आत्तापासून करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण या प्रश्नाचं उत्तर तर देऊन दिलं की आता निबंधाची तयारी आपल्याला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. लवकर सुरुवात जर आपण केली तर काय होतं की प्रभावी लेखन शैली आणि विचार मांडणीचा सराव 1 दिवसात होत नाही. आलं लक्षात. आता बघा, आपल्याकडे काही शीर्षक जर मी तुम्हाला दिले तर त्या शीर्षकामध्ये तुम्हाला मी त्याचा गाभा जरी दिला, त्याचे नोट्स जरी दिले, तर तुम्हाला कदाचित निबंध लिहिता येईल. पण परीक्षात येणारे कोणते शीर्षक आहे आपल्याला अंदाज आहे का? नाही. मग आपल्याला एखादा शीर्षक आल्यानंतर त्याची मांडणी कशी करायची, त्याच्यासाठी आपल्याला आन्सर रायटिंग स्किल किंवा लेखन कौशल्याची गरज आहे. हे कधी होईल? हे जेव्हा आपण सराव करू तेव्हाच होईल. उदाहरणे, कोट्स, संदर्भ हळूहळू तयार होतात. आपल्याला थीम्स आयडेंटिफाय होतात. ठीक आहे. निबंधाला जर तुम्ही पाहिलं तर निबंध आपल्याला थीम बेस्ड येत आहेत. लोकशाहीवर निबंध येईल किंवा स्त्रीच्या बद्दल येईल किंवा आपण म्हणू एक प्रशासकीय मूल्यांवर आपल्याला निबंध दिसतो. निबंध हा सामाजिक अवस्थेवर असू शकतो. निबंध हा कदाचित तात्विक असू शकतो. निबंध हा आंतरराष्ट्रीय संबंधाशी जोडलेला असू शकतो. कशाही बद्दल येऊ शकतो. मग त्याच्यासाठी जे कोट्स आहेत, त्याच्यासाठी काही कविता किंवा आपण म्हणू कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीच्या भाषणातले काही आपण ओळी आहेत, या सगळ्या नोट्सच्या स्वरूपात आपल्याला कधी तयार होतील? जेव्हा आपण प्रत्येक भागातला किंवा प्रत्येक क्षेत्रातला एक निबंध लिहून बघू. आणि त्यामुळे हे तयार होण्यासाठी आपल्याला एक वेळ लागेल. आणि म्हणून निबंधाची तयारी लवकर चालू करणं गरजेची आहे. विषयांची सखोल आकलन आणि परिपक्वता दृष्टिकोन तयार करायला सुद्धा वेळ लागतो. ठीक आहे. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला भारतीय संस्कृती याच्यावर एक साधा आपण म्हणू शाळेच्या लेवलचा एक निबंध लिहायला लावला, तर आता ऑफिसरची जेव्हा आपण एक्झाम देणार आहोत तर आपल्याला त्याच स्तरावरचा निबंध लिहून चालणार आहे का? नाही.
भारतीय कला संस्कृती याचा गहन अर्थ काय हा समजून घ्यायला आपल्याला एक लक्षात घ्यायला आणि तो परत एक 1000-1200 शब्दामध्ये रिप्रेझेंट करायला वेळ लागतो आणि त्यामुळे या पद्धतीने सखोल जर तयारी करायची असेल तर आपल्याला वेळ लागेल आणि म्हणून निबंधाला तुम्ही तयारी करत राहावा। त्याच्यानंतर नियमित लेखनाचा सराव आणि धडाडीचा आत्मविश्वास हा सुद्धा निबंध लेखनासाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल। ठीक आहे, कारण की लक्षात घ्या जेव्हा आपण एखादा विषय घेतो तर त्या विषयाची तयारी करत असताना त्याची जी बेसिक तात्विक पातळीवर असणारी समज आहे ती लगेच एकदा दोनदा येत नाही। जोपर्यंत आपण त्याच्याशी संबंधित एक साधारणपणे एखादा काहीतरी मॅटर वाचून घेत नाही, 1000-1200 शब्द लिहिण्यासाठी कमीत कमी 4-5 हजार शब्दाचं मटेरियल आपण वाचत नाही, तोपर्यंत ते उत्कृष्ट असं येणार नाही। आणि त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचंय की नियमित लेखनाचा सराव आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जर लिहायचं असेल तर निबंधाची तयारी लवकर चालू करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे लवकर तयारी करणं हाच एक ऑप्शन आहे। ठीक आहे, आतापर्यंतच्या माझ्या झालेल्या अनुभवात किंवा मुलांना जेव्हा पण मी हे गाईड केलेलं आहे परीक्षेमध्ये तर मला लक्षात येतं की जेव्हा मुख्य परीक्षेसाठी जेव्हा मुलं जातात आणि तेव्हा निबंधाची तयारी करतात तेव्हा मला लक्षात येतं की त्यांच्या त्या पद्धतीने किंवा त्या लेवलचा एसे त्यांचा येत नाही। कदाचित ते 120-110 असे मार्क घेऊन येतील पण जो मॅजिक स्कोर मी म्हणेल 150-160 तो गाठण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांच्याकडनं होणार नाहीये कारण की त्यांनी पुरेसा वेळ दिलेला नाही। आणि बघा हे सांगत असताना मी असं कधीच म्हणत नाही की तुम्ही सगळा अभ्यास सोडून निबंधाच्या मागे लागा। निबंधाची तयारी मात्र लवकर सुरुवात करायची आहे पण ती तयारी मात्र पार्ट टाइम पाहिजे। पार्ट टाइम म्हणजे ती आठवड्यातले 1 दिवस असेल किंवा आठवड्यातले 2 दिवस असतील किंवा 15 दिवसातला 1 दिवस असेल, तुमच्या सवडीने ते झालं पाहिजे। कोणातरी डायरेक्शन असेल तर त्या डायरेक्शनच्या अंडर तुम्ही केलं पाहिजे किंवा जुन्या तर पार्ट टाइमली त्याला प्रिपेअर आपण जर केलं तर माझ्या मते त्याची तयारी योग्य पद्धतीने असेल। पुढे आपण पाहूया की जेव्हा आपण तयारी किंवा व्यावहारिक पद्धतीने प्रॅक्टिकल पद्धतीने करायची म्हटली तर ती तयारी कशी करता येईल आपल्याला। ठीक आहे, दर आठवड्याला कमीत कमी एक निबंध लिहावा लागेल। ठीक आहे, आता बघा माझ्याकडे जो रेफरन्स मटेरियल आहे ते म्हणजे UPSC चे निबंधासाठी मी मागच्या 20 वर्षाचे निबंध पाहू शकतो, काही हरकत नाही। MPSC सुद्धा 2011 पूर्वी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न व्हायची त्याचेही माझ्याकडे एसेचे टॉपिक्स आहे। तर या सगळ्या टॉपिक्सला जर मी पाहिलं तर या व्यवस्थित सगळ्या टॉपिक्सला मी व्यवस्थित संग्रहित करू शकतो। प्रत्येक टॉपिक कोणकोणत्या थीम्स आहेत ते आयडेंटिफाय करू शकतो आणि कमीत कमी दर आठवड्याला एखादी थीम किंवा एखादा विषय घेऊन मी एखादा निबंध लिहू शकतो। त्यानंतर त्या निबंधाच्या संदर्भामध्ये चालू घडामोडींचा सुद्धा अभ्यास किंवा त्याच्या संदर्भात जे मतं आहेत, जी योजना आहेत, जी आकडेवारी आहेत ती मला जमा करावी लागेल। ठीक आहे, बघा कोणत्याही टॉपर्सचं जर तुम्ही मी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोणत्याही टॉपर्सने UPSC च्या असू द्या MPSC च्या असू द्या तयारी बिना किंवा तयारीच्या शिवाय कोणत्याही पद्धतीचा पेपर लिहिलेला नाही। निबंधासाठी नोट्स काढावे लागतील। निबंधासाठी तयारी करायची म्हटल्यानंतर निबंधासाठी तुम्हाला मटेरियल जमा करावं लागेल तेव्हाच ते 1000-1200 शब्द जमतील। असं नाही की तुम्हाला एक कला किंवा कौशल्य त्याची मिळाली आणि लगेच तुम्ही चालू झाले, नाही। तुमच्याकडे त्याच्या संदर्भामध्ये 4, 5, 10, 12 पानं जेवढे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात तेवढे असले पाहिजे, तेव्हाच त्या विषयाला तुम्ही काय करू शकतात, एक आपण म्हणून साधारणपणे लिहू शकतात किंवा त्याच्या पद्धतीला अप्रोच करू शकतात। त्याच्यानंतर 10 ते 15 महत्त्वाच्या थीम्सवर सखोल नोट्स तयार ठेवणे गरजेचे। जसं मी तुम्हाला सांगितलं, लोकशाही आहे, स्त्री सशक्तीकरण आहे, तात्विक विचार आहे किंवा एखाद्या विचारांवर एखाद्या विचारवंतांच्या कोटवर एखादा निबंध आहे। ठीक आहे, मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये असं सुद्धा देणार आहे की जे सगळे निबंध आहेत त्या निबंधाची लिस्ट करून त्याच्या संदर्भात कोणकोणती थीम्स आहेत असे 12 ते 15 थीम्स मी तुम्हाला देणार आहे। ठीक आहे, मी आतापर्यंत टोटल थीम्स काढल्या तर 6 काढल्यात,
पण मी अजून बघतोय की कोणकोणत्या थीम्स दिसून येत आहेत. तर मला असं वाटतं 15 ते 20 थीम्स असतील जे आपल्याला तयार असणं गरजेचं आहे आणि त्याच्यातनंच निबंध आपल्या फसण्याची भरपूर दाट शक्यता आहे. म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडे काही बेसिक मटेरियल असेल आणि वेळेवर काही विचार करून आपल्याला तो निबंध तिथे अप्रोच करता येईल किंवा त्याला आपल्याला अटेम्प्ट करता येईल. अशी तयारी करण्यासाठी आपल्याला थीम्स बेस्ड नोट्स तयार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. 10वी-12वीतील मराठी लेखन कौशल्याचा सराव करणं गरजेचं आहे. कारण की सामान्य अध्ययन किंवा जनरल स्टडीज बद्दल आपण म्हटलं तर याचे जे उत्तर आहेत किंवा निबंध आहेत ते या लेवलला असले पाहिजे की कमीत कमी 10वी ते 12वीचा जो विद्यार्थी आहे त्याला ते समजतील. ती लेवल आपली पाहिजे. ठीक आहे. जेव्हा आपण ऑप्शनलला जाऊ वैकल्पिक विषयाला तर आपल्या उत्तराचा स्तर हा पदवीच्या स्तरावर पाहिजे, कारण तो एक टेक्निकल सब्जेक्ट आहे, आपल्या आवडतीचा विषय. पण सामान्य अध्ययन किंवा आपण म्हणू की एसे बद्दल जेव्हा मी अप्रोच करेल तेव्हा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना ते जमलं पाहिजे, असं आपल्याला काय या लेवलला आपल्याला भाषा आपली आली पाहिजे. आणि मेंटॉर किंवा संपर्क गटातून तपासणी व मार्गदर्शन घेणे हे सुद्धा आपलं एक कार्य असेल. कारण तुम्ही जे लिहित आहे त्याला अप्रोच बरोबर आहे का याच्यासाठी तुम्ही एक थर्ड न्यूट्रल किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडनं, शक्यतो थोडासा एक्सपर्ट पाहिजे, मेंटर आहे, या व्यक्तीकडनं जर तुम्ही तपासून घेतलं तर तुम्हाला निबंधाचा एक आपण म्हणू फीडबॅक मिळून जाईल, तुमच्या मूल्यांकन होऊन जाईल आणि तुमच्या मूलभूत चुका किंवा तुमची भाषाशैली बद्दल तुम्हाला एक मत मिळालं तर तुम्हाला सुधारण्याची आपण म्हणू स्कोप असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर निबंधामध्ये कोणकोणत्या प्रमुख थीम आहेत हे मी तुम्हाला सांगतो. तर पहिला म्हणजे सामाजिक स्तरावर. ठीक आहे. एक्झॉस्टिव्ह लिस्ट नाही पण मी तुम्हाला थोडीशी काढून दिली. स्त्री सक्षमीकरण, सामाजिक समता, शिक्षण हक्क बद्दल किंवा प्रशासनाबद्दल आपण पाहिलं सुशासन किंवा लोकसहभाग, ई गव्हर्नन्स बद्दल. त्याच्यानंतर पर्यावरण ही एक थीम असू शकते, हवामान बद्दल, पाण्याचं व्यवस्थापन, जैवविविधता. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेवर आपल्याला बेरोजगारी, डिजिटल अर्थव्यवस्था अशा काही गोष्टी सांगता येतील. तेव्हा तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर धोके, सोशल मीडिया असे काही पॉईंट सांगता येतील. किंवा नैतिकता, एथिकल आपल्याला सेवाभाव, नेतृत्व गुण किंवा नैतिक संकटे अशा थीम्सवर आपल्याला हे करता येतील. हे सगळेचे सगळे आपल्याला मागच्या UPSCच्या निबंधातून आपल्याला काही आयडेंटिफाय करता येत. तर बिलकुल असे ब्रॉड मी तुम्हाला इथे लिहून दिलेत की तुम्हाला एक अंदाज असा तुम्ही ह्यांना घेऊन सुद्धा एक 500-600 शब्द प्राथमिक स्तरावर लिहिण्याचा प्रयत्न करू शकतात. नंतर 1000-1200 शब्दाचा आपण निबंध लिहू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला माहित पाहिजे की निबंध लिहित असताना सर्वात महत्वाची म्हणजे जी प्रस्तावना आहे, ठीक आहे, ती प्रभावी सुरुवात करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मला एक इथे अप्रोच शिकवायचा आहे आणि त्या अप्रोचचं नाव आहे हुक अप्रोच. कोणता अप्रोच आहे? हुक अप्रोच. ठीक आहे. आता निबंधाच्या संदर्भामध्ये पहिले मी प्रस्तावनाबद्दल या व्हिडिओमध्ये थोडंसं बोलतो, म्हणजे आपली निबंधाची तयारी करण्यासाठी सुद्धा सुरुवात तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी एखाद्या जो पिक्चर तुम्हाला आवडतो, जो मूवी तुम्हाला आवडतो त्याच्याबद्दल जर विचार करायचा प्रयत्न केला आपण जर समजू एखादा सस्पेन्स पिक्चर आहे तर त्या सस्पेन्स पिक्चर मध्ये आपल्याला तो पिक्चर कधी आवडतो? जेव्हा स्टार्टिंग पासून एंड पर्यंत आपल्याला पिक्चरची स्टोरी धरून ठेवते. स्टार्टिंगलाच आपल्याला दिसतंय की काहीतरी सस्पेन्स पिक्चर मध्ये कोणाचं तरी किडनॅपिंग झालेलं आहे, कोणाचा तरी खून झालेला आहे किंवा काहीतरी विचित्र अशी घटना घडलेली, कुठेतरी चोरी झाली आणि कोणी केली हे जर आपल्याला समजत नाही. स्टार्टिंगच्या 5 मिनिटांमध्येच आपलं जे पण लक्ष असतं ते लक्ष पूर्णपणे पिक्चर आपला वेधून घेतो आणि या पद्धतीने ते आकर्षण झाल्यानंतर मग आपण पिक्चर मध्ये पूर्णपणे रस घेतो. हाच आहे हुक अप्रोच. निबंधामध्ये जी प्रस्तावना आहे, ठीक आहे, आता प्रस्तावनेबद्दल बघितलं तर साधारणपणे 150 शब्द किंवा आपण म्हणू 3 पॅरेग्राफ. हे जे 3 पॅरेग्राफ आहे हे 3 पॅरेग्राफच तुमचं पहिलं प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन असतं आणि हे इंट्रोडक्शन अशा पद्धतीने पाहिजे की जो शीर्षक आहे त्या शीर्षकाबद्दल तो एक्झामिनर क्लिअर झाला पाहिजे की काय पद्धतीने हा मला समजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही जी समज जेव्हा एखादा विद्यार्थी देतो तेव्हाच
ते लक्ष वेधून घेतो आणि हे लक्ष वेधून घेतल्यानंतर जेव्हा एखादा टीचर एखादा परीक्षार्थी जेव्हा त्या एक्झामिनरचं अट्रॅक्शन घेतो किंवा लक्ष वेधून घेतो, याच लक्ष वेधनिक प्रस्तावनेला हुक अप्रोच असं म्हटले जातं. ठीक आहे. हा पहिल्यांदा आकर्षक पहिले 2-3 परिच्छेद माझे व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला हुक अप्रोचने प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. हा प्रयत्न करा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की मी स्टार्टिंगला जेव्हा एखादा निबंध लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो किती आकर्षक करू शकतो. ही प्रस्तावनेसाठी तुमचा प्रयत्न झाला पाहिजे. ठीक आहे. तर निबंधासाठी प्रस्तावना तुमची प्रभावी सुरुवात करण्याचा तुम्ही प्रयत्न करता. म्हणजे थोडक्यात मी डायरेक्शन ही तुम्हाला देतोय की कशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर लेखनात गुणवत्ता कशी वाढवावी, निबंधामध्ये लेखनात गुणवत्ता कशी वाढवावी. तर लक्षात घ्या की वेळ मर्यादित लेखनाचा सराव करणं गरजेचं आहे बरं का. आता मी तुम्हाला सांगतो निबंधाचा जो 250 मार्क आहे हे आपल्याला 3 तासात लिहायचे आणि 3 तासामध्ये 2 निबंध, म्हणजे या 2 निबंधामध्ये आपल्याला काहीतरी टाइम मॅनेजमेंट करावं लागेल. किती वेळ विचार श्रेणीला दिलं, किती वेळेस त्या निबंधाची मी सांगाडा तयार करेल आणि किती वेळात लिहिल, ही प्रॅक्टिस असली पाहिजे. तुम्हाला सांगतो माझ्या एका अटेम्प्टमध्ये मी जेव्हा निबंध लिहिलं होतं तर त्याला साधारणपणे एक अंदाज तर होता की 3 तासात 2 निबंध म्हणजे दीड तास. तर एक निबंध माझा जवळजवळ 960 शब्दात झाला होता, म्हणजे 1000 पेक्षा थोडंसं कमी. आणि दुसरा निबंध माझा 1100 शब्दामध्ये झाला. म्हणजे दोघं बॅलन्स करायला मला ते जमलं नाही माझ्या पहिल्या काही अटेम्प्टमध्ये. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे जे निबंधाचा मिसमॅनेजमेंट झालं हे तुमच्या बाबतीत होऊ नये याच्यासाठी सराव करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दररोज 2-3 नवीन शब्द वाक्य प्रचारासाठी काय करावे, तुम्ही अडॉप्ट करावे. कारण निबंध म्हणजे अलंकारिक भाषा, निबंध म्हणजे सुंदर भाषा, निबंध म्हणजे आकर्षक भाषा आणि आकर्षक भाषेसाठी आपल्याकडे चांगली वोकॅब, चांगली शब्दावली असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही न्यूजपेपर थ्रू, बुक्स थ्रू कुठून ना कुठून 2-3 शब्द घ्या, ते ठेवा आणि निबंधामध्ये वापरण्यासाठी माझे हे संग्रहित शब्द तुम्ही तयार करा. म्हणजे बाकीच्यांपेक्षा तुम्ही चांगलं होऊ शकतात. उदाहरणे, आकडेवारी संग्रह करू शकतात. वन नोट सारख्या ऑनलाईन सिस्टीमचा किंवा डायरीमध्ये तुम्ही काय करू शकतात, वापर करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे शब्द काय राहतील, संग्रहित राहतील. आता जुन्या पॅटर्न मध्ये आपण जर पाहिलं तर जुन्या मुलांकडे शब्द संग्रह खूप होता आणि आहे पण, कारण का ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये मराठी आणि इंग्रजी विषय होते. त्याच्यासाठी व्होकॅब्युलरी किंवा तुम्हाला एक शब्द संग्रह समूह पाठ करणं गरजेचं होतं. तर तो शब्द समूह आता वापरण्याचा वेळ आलेला आहे मित्रांनो. एसे मध्ये लिहिण्याचा वेळ आहे. ठीक आहे. शुद्ध लेखन, व्याकरणावर विशेष लक्ष द्यावं लागेल, कारण आता आपण एक्झाम भाषेची आहे आणि टॉपर्सचे निबंध वाचून सुद्धा शैली व रचना शिकवावी लागेल. माझ्याकडे मी चेक केलेले जे टॉपर्सचे एसे आहेत त्यांच्याकडे माझ्याकडे काही संग्रहित साधारणपणे 40 ते 50 एसे आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला फोटो काढून काही व्हिडिओमध्ये दाखवेन, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ते टॉपर्स कशा पद्धतीने विचार केलेला आहे. त्यांचे पेपर्स माझ्याकडे आले होते कधी चेक करायला टेस्ट सिरीज मध्ये आणि त्यामुळे माझ्याकडे ते संग्रहित आहे. मग त्याचा तुम्हाला मी एक कशा पद्धतीने उपयोग तुम्हाला होईल हे काही आपण सबसिक्वेंट व्हिडिओमध्ये सुद्धा बघूया. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर अभ्यासाचे काय सोर्सेस आणि साधनं असले पाहिजे. ठीक आहे. निबंधासाठी तुमचे काही सोर्सेस फिक्स नाही, पहिले एक लक्षात घ्या. निबंधासाठी सर्वात प्रथम प्राथमिक तुमचे सोर्स असले पाहिजे. तुम्ही जे नॉर्मल पुस्तकं वाचतायत ते, त्याच्यानंतर ऑप्शनलची पुस्तकं आणि त्याच्यानंतर न्यूजपेपर, हे पुरेसे होतात. तरी पण जर तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर निबंधासाठी कोणतंही अवांतर वाचन तुमच्या उपयोगासाठी पडू शकतं. आता उदाहरणार्थ जर तुम्ही चालू घडामोडीची मासिक पाहिले तर लोकसत्ता, योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य हे सगळेचे सगळे उपयुक्त पडतात. त्याच्यानंतर PIB, राज्यसभा टीव्ही सारांश, साप्ताहिक विश्लेषण सगळं बघू शकतात. त्याच्यानंतर दर 15 दिवसाने नमुना निबंध तुम्ही काय करू शकतात, तयार करू शकता, त्याची चाचणी करू शकतात. तर त्याला लिमिट नाही. ठीक आहे. मग लिमिट नाही तर मग काय करावं, तर तुम्ही लिमिट करावं. ठीक आहे. आता कदाचित
मला फिलॉसॉफिकल एसे लिहायला फार आवडतं, तर मी फिलॉसॉफीचे बुक्स वाचतो, पण मला परीक्षेत त्याचा उपयोग आहे का? नाही. मग ते एक्स्ट्रा आहे, म्हणजे माझ्याकडे इतर माहिती होती आणि त्यामुळे बाकीच्यांपेक्षा मला काय वेगळं करता येईल, पण सातत्याने करता येईल, या पद्धतीने तुम्ही सोर्सेसचा विचार करा. पण जर तुम्हाला सोर्स द्यायचंच म्हटलं, तर मी तुम्हाला सांगतो, सर्वात प्रथम तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की करंट अफेअर्स आणि त्याचबरोबर शासकीय मॅगझिन, एक आहे योजना आणि दुसरं आहे कुरुक्षेत्र, यापैकी तुम्ही एखादं मॅगझिन एवढं सुद्धा इनफ होईल. पण त्याचबरोबर इतर कोणतंही तुम्ही वाचलं तरी पण चालेल. जुन्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर काही होऊ शकतं. नवीन विद्यार्थ्यांनी मात्र फक्त वर्तमानपत्र आणि आपण म्हणू योजना किंवा कुरुक्षेत्र या मॅगझिनला स्टिक राहण्याचा प्रयत्न करा. परीक्षेमध्ये ह्याचा उपयोग थोडासा आहे, पण निबंधासाठी मात्र भरपूर आहे, कारण त्यामध्ये आयडियाज, त्याच्यामध्ये कन्सेप्ट तुम्हाला दिसून येतात आणि मेंटॉरकडनं फीडबॅक करून सुधारणा करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही असणारी जी प्रक्रिया आहे, तुम्ही चालू ठेवणारी जी प्रक्रिया आहे, ती योग्य पद्धतीने चालत आहे का नाही, एक न्यूट्रल पद्धतीने बघणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर यशाचं जर सूत्र आपण करायचं म्हटल्यानंतर, तर तुम्ही 20 ते 25 असे दर्जेदार निबंधाचं संग्रह असणं गरजेचं आहे. त्याचा सांगाडा असणं गरजेचं, त्याचा गाभा असणं गरजेचं, त्याचे नोट्स असणे गरजेचं आहे. तुम्ही यूपीएससीचे टॉपर चे नोट्स पाहिले, तर ते नोट्स त्यांचे असे कोणते तरी जुने पानं होते, स्टेपल केलेले होते, ते बसले, विचार केले, स्क्रिबल केलं त्यांनी, काहीतरी छोटासा आकृती काढून घेतली, डायग्राम काढले आणि ते तुमचे नोट्स झाले. कारण की आपल्याला निबंधामध्ये फार असे सुंदर नोट्स नसण्यापेक्षा त्या विचार तुमचा झालेला आहे का नाही, ती आयडियाज किंवा ती संकल्पना तुमच्याकडे आहे का नाही, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. सतत चालू घडामोडींबरोबर संदर्भ तुम्ही देत राहावं. त्याच्यानंतर अभ्यास, सराव आणि सुधारणेची प्रक्रिया म्हणजे यश. ठीक आहे. यू हॅव टू इम्प्रूव्ह. तुम्ही परत प्रॅक्टिस करा आणि मग तुमचं यशाकडे पाऊल येईल. ठीक आहे. चुका स्वीकारल्या पाहिजे आणि आत्मपरीक्षण करा, त्याच्यामुळे तुमची प्रगती होत राहील. सेल्फ इंट्रोस्पेक्शन गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मला हे सुद्धा लक्षात आलं की कदाचित एखादा शिक्षक तुमचे 5, 6, 8, 10 निबंध चेक करून घेईल, पण 20, 25, 30, 40 निबंध जर तुम्ही चेक करून घ्यायचे म्हटले तर साधारणपणे अशक्य होतं. मॅक्सिमम आपण काय करू शकतो, एखाद्या शिक्षकाकडनं एका लिमिटेशन पर्यंत आपण सुधारणा विचारून घेऊ शकतो, पण त्याच्या पलीकडे जर मला सुधारायचं आहे, कारण सुधारतो कधी माणूस याला अंत नाही, तो रोज बेटर अँड बेटर होत जातो. मग याच्यासाठी सेल्फ इंट्रोस्पेक्शन एक सर्वात महत्वाचं टूल आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जर तुम्हाला संदेश मला द्यायचा असेल, तर निबंध म्हणजे तुमचं आत्मप्रतिबिंब आहे, विचारांची खोली आहे, भान आणि विवेक दाखवणारा आरसा आहे. कारण की तो तुमच्या एखाद्या गोष्टीच्या प्रती कोणत्या पद्धतीने तात्विक विचार आहे हे सांगणारा 1000-1200 शब्दाचा संग्रह आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही आता सुरुवात करा आणि आत्मविश्वासानेच काय करा, निबंधात स्वतःची छाप पाडा. 250 पैकी मी जर तुम्हाला सांगतो तर 150 जर तुम्हाला घ्यायचे असेल आणि 150 प्लस जर घ्यायचा असेल तर निबंधाची तयारी आताच होईल. ती मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या आधी 4 महिने होणार नाही. आणि हे जे 150 मार्क आपल्याला घ्यायचे आहेत, याच्यासाठी आठवड्यातला एक दिवस, रविवार असेल, शनिवार असेल, किंवा मला कंटाळा आला निबंध बघून घेतो, असा असला पाहिजे. ठीक आहे. मग या पद्धतीने निबंधाच्या तयारीला तुम्ही पुढे जा. आता ही संपूर्ण तयारी जर सगळ्या विद्यार्थ्यांची करून घ्यायची आहे किंवा करायची असेल, तर ज्ञानज्योती एज्युकेशनने निर्माण नावाची बॅच सुरुवात केलेली आहे. या निर्माण बॅचचे ओरिएंटेशन सेशन चालू आहे. 2026 साठी जे विद्यार्थी यूपीएससी आणि एमपीएससी ची तयारी करणार आहेत, ठीक आहे, 25-26 मध्ये तयारी करणार आहेत, या बॅचला ते एनरोल करू शकतात. निबंध लेखन सुद्धा एक सेपरेट मॉड्यूल या बॅच मध्ये आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन, इंग्लिश आणि मराठी या माध्यमातून होणारी ही जी बॅच आहे, ही संपूर्ण तयारी करून गेली. या वर्षीची परीक्षा, पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला नियोजित आहे. त्याच्यानंतर सुद्धा एक शॉर्ट निबंधाचा कोर्स आपण घेऊन येऊ, पण तो त्या परीक्षेच्या टार्गेटिंग असेल. पण जर खूपच चांगल्या पद्धतीने त्याची तयारी करायची असेल, तर मला असं वाटतं लवकर सुरुवात करणंच गरजेचे आहे.
निर्माण बॅचची जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर निर्माण बॅचला इन्क्वायरी करण्यासाठी तुमच्या स्क्रीनच्या समोर जे नंबर आहे 788 799 2834 किंवा 99 75 80 61 27 या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही एका नंबरला तुम्ही कॉल व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. तुम्हाला या बॅचची संपूर्ण ब्राउचर किंवा संपूर्ण माहिती दिली जाईल. निर्माण बॅच ही एक संपूर्णतः वन स्टॉप सोल्युशन आहे. UPSC आणि MPSC जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे त्यामध्ये तयारी करण्यासाठी. तर मित्रांनो, निबंधाच्या संदर्भामध्ये जर तुमचे काही डाऊट असतील तर खाली कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्याही विषयावर जर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तेही कमेंट करा. आम्ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजिक व्हिडिओ तुम्हाला देऊ आणि तुमची तयारी चांगली करून घेऊ. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. नमस्कार.